नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट कसा तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आमच्यापर्यंत आले. त्या विद्यार्थ्यांचा हा छोटासा व्हिडिओ घेतोय. कोणत्या? त्या विद्यार्थ्यांना ज्यांना ही प्रश्न पडलेले आहेत डिजिलॉकर बद्दल. डिजिलॉकर फॉर्म भरताना काय करावं आणि याबाबत एमपीएससी चे अपडेट काय. थोडक्यात हा व्हिडिओ बघा. छोटासा व्हिडिओ आहे, थोडक्यात माहिती तुम्हाला मी देतोय. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आपल्या लॉन्च झालेल्या आहेत, चालू झालेल्या आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल, गरज असेल तर नक्की जॉईन करा. तुम्ही सगळ्यांचे डेमो लेक्चर बघा, इतर पण कुठे जर असेल तर त्यांचे बघा. पण बघितल्यानंतर बघा कोणाचे लेक्चर तुम्हाला आवडतात, कोणत्या विषयात तुम्हाला लवकर रीच होता येत आहे, कोणी सोपं करून सांगताय. अनुभवी टीचर आहे दोन्ही बॅचेसमध्ये. ईएमवायची बॅच पण आहे आणि लक्ष्यची बॅच जी इतर पदांसाठी आहे, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल किंवा इंडस्ट्रियल ऑफिसर आणि टेक्निकल असिस्टंट ही बॅच आहे. यामध्ये अभिजित राठोड सर पूर्ण लीड करताय, यांची टीम पूर्ण तुम्हाला गायडन्स करणार आहे. युट्यूबवर डेमो लेक्चर अवेलेबल. इकडे धनंजय कचाले सर ज्यांनी 2017-20 ला एक्झाम क्रॅक केली होती, त्यांची स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे, ऑफलाईन पण अवेलेबल आहे. ऑनलाईन मध्ये मराठी इंग्लिश आहे, ऑफलाईन मध्ये तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यामध्ये बॅचेस अवेलेबल आहे. ह्या दोन्ही बॅचेसमध्ये पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहेत, टू द पॉईंट लेक्चर आहे, 1-to-1 काउन्सिलिंग आहे, टेस्ट सिरीज टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ लेक्चर आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर्स प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी काहीच करायची गरज नाही. सगळं रिसर्च करून आम्ही ठेवलेलं आहे. कुठे जायची गरज नाही, आम्ही सांगतो तेवढंच करा, एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन. बघा फॉर्म सुटलेले आहे, 27 सप्टेंबरला एक्झाम आहे. हे सगळे पद आहेत 1600, 2619 ऑनलाईन एक्झाम होणार आहे. फॉर्म भरण्याचे लास्ट डेट तुम्हाला 17 जुलै असणार आहे. आता यामध्ये डिजिलॉकरचा मुद्दा आहे. बघा तुम्ही फॉर्म जर भरत असाल तर डिजिलॉकरला तुम्हाला रेड साईन दाखवतो. बघा रेड साईन इथे बघा, डिजिलॉकर व्हेरीफाईड. इथे बघा साईन काय आहे, फुलीच आहे आणि रेड आहे. मग असे बऱ्याच जण प्रश्न पडले, सर हे काय आहे, आमचं होत नाहीये, माझ्या मित्राचं होत नाही, त्याचं होत नाही. आम्ही तुम्ही 3-4 जणच पाहिले, मी अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न पाहतोय. सो लक्षात घ्या, त्यांनी हा मुद्दा इथे टाकलाय एमपीएससीने आणि याच्या संदर्भात परिपत्रक आणलं होतं की आम्ही भविष्यामध्ये डिजिलॉकर व्हेरीफाईड डॉक्युमेंट करणार आहोत. का करणार आहोत? कारण काही विद्यार्थी चुकीच्या माहितीच्या आधारावर पूर्व देतात, मेन्सला येऊन जातात आणि ज्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्यांना मात्र मेन्सला संधी मिळत नाही. सो एमपीएससीचा हा विचार खूप सुंदर आहे, लगेच लागू करायला पाहिजे. पण आता हे एरर आणि ट्रायल वरती चालू आहे. सो ह्या एक्झामला त्यांनी फक्त हा मुद्दा टाकलाय, मात्र तुम्हाला अपडेट काही करायचं नाही. इथे ग्रीन वगैरे काही येईल अशी वाट पण पाहू नका, कारण याबद्दल अजून एमपीएससीने ऑथराईज असं काही डेटा किंवा ऑथराईज अशी माहिती ऍड मध्ये पण टाकलेली नाहीये, सेपरेट प्रसिद्धी पत्रक नाहीये आणि यामध्ये सुद्धा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येत नाहीये. सो असं काही म्हणता का फॉर्म भरताना तुमचं व्हेरीफाईड नाहीये, असं होत नाहीये. सो तुम्हाला डिजिलॉकर डाउनलोड करायचंय का, तुम्हाला डॉक्युमेंट त्यात टाकायचे का, असं काही करायचं नाही. फॉर्म भरून टाका, याच्या नादी लागू नका. हे आहे चांगलंच आहे, पण ओपन होणार आहे, भविष्यात होणार आहे, आता लगेच नाही होणार. कदाचित मेन्स पासून होईल. त्या संदर्भात एमपीएससी अगोदरच तुम्हाला सांगेल की फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही ही प्रोसेस करून ठेवा, त्यावेळेस करू आपण. आता काही करायचं नाही, आता फक्त एकच करायचं, काय? अभ्यास करायचा, चांगला अभ्यास करायचा. सो हे कुणालाच काहीच लागू नये, काळजी करू नका. कोणत्याच एक्झामला आत्ता लागू नाहीये, भविष्यात आलं की मी तुम्हाला माहिती देतो. ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आता उगाच त्याबद्दल मला माहिती आहे, पण आता कशाला करायचं? जर तुमचा अभ्यास चालू आहे, एक्झाम जवळ आहे, तर ह्या गोष्टी आता करू नका. फॉर्म भरायला पण काही अडचणी, फॉर्म भरून टाका. फक्त अडचण एकच आहे, तुम्ही अभ्यास करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. अजून पण जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करा, कारण नंतर पश्चाताप होईल जर तर 2, 3, 4, 5 मार्कांवर राहिलं माझं. ही ऍड परत भविष्यात तुमच्या नशिबात येईल की नाही माहिती नाही. सो याचा फायदा नक्की करून घ्या. फी जास्त नाहीये, कमी फी मध्ये तुम्हाला जर हे रिच होत आहे तर नक्की जॉईन करा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, लिंक डाउनलोड करा ऍप आणि हवी ती बॅच जॉईन करा. तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमची छोटे प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला. तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा. असे छोटे इन्फॉर्मेशन घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.